पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचा जल्लोष सुरू आहे आणि विद्यार्थ्यांच्या जल्लोषामध्ये आमदार रोहित पवार हे देखील सहभागी होतात। तर विद्यार्थ्यांकडून पुणे पोलीस आय लव्ह यू च्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतोय काल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात हा जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। हा तर तरुणाईचा विजय आहे, तरुणांच्या एकजुटीचा विजय आहे असं म्हणत सगळेच विद्यार्थी देशभरात प्रत्येक राज्यात जवळपास हेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर सगळे विद्यार्थी जल्लोष करतात। पुण्यात ही दृश्य आहेत, पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाची आणि इथं आमदार रोहित पवार येत आहेत आणि ते सुद्धा या विद्यार्थ्यांच्या जल्लोषात त्यांच्या आनंदात सहभागी होत आहेत। आपण पाहतोय आमदार रोहित पवार आलेले आहेत विद्यार्थ्यांबरोबर जल्लोष साजरा करण्यासाठी। विद्यार्थ्यांच्या जल्लोषामध्ये आमदार रोहित पवार सहभागी होत आहेत। आपण पाहतोय पुण्यात असंख्य विद्यार्थी जमलेले आहेत, असंख्य विद्यार्थी इथे आलेले आहेत। तर काल धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि अभिजित दीपके आणि तरुणाईच्या आंदोलनाला आलेलं यश हे साजरं करण्यासाठी रोहित पवार सुद्धा इथे आले आणि या मोर्चामध्ये कर्जत जामखेडचे आमदार हे देखील सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण बघितलं की दिल्ली असेल, मुंबई असेल, पुणे असेल, मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी यश आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आता विद्यार्थ्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी एकवटलेले आहेत। जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय। पुणे पोलिसांचे आभार देखील विद्यार्थ्यांकडून मानण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं त्याच्या विरुद्ध पद्धतीने पुणे पोलिसांनी त्यांना भरपूर प्रमाणात सहकार्य केल्याचे या आंदोलनामध्ये या जल्लोष आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे। आणि या ठिकाणी दिल्लीमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत आहेत की कशा पद्धतीने या ठिकाणी पोलिसांकडून त्यांच्यावरती हिंसक लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराचे मारा त्यांच्यावरती करण्यात आला होता। आणि या ठिकाणी आपण बघू शकतोय की कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी एकवटलेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांकडनं जल्लोष या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता हे पुण्यातील विद्यापीठामध्ये हे चित्र आता आपल्याला पाहायला मिळते आहे। अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात असतील त्यांच्याकडे या राजीनाम्याचे स्वागत करत आहे आणि आपण बघू शकताय की संपूर्ण विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या समोरच या ठिकाणी विद्यार्थी एकवटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आता विद्यार्थ्यांच्या साधताना आपल्याला पाहायला मिळत आहे। देशातले सर्व विद्यार्थी आणि युवा एकत्रित आले आणि विद्यार्थ्यांसाठी आणि खास करून नीटच्या परीक्षेतल्या जे विद्यार्थी होते ज्यांच्यावर अन्याय झाला होता अशा विद्यार्थ्यांसाठी एक लढा जो आपण सगळ्यांनी मिळून लढला। अभिजित भाऊ असतील, त्यांचा मित्र परिवार असेल, त्यांना पाठिंबा देणारे सर्व युवा वर्ग यांनी जे सातत्य ठेवलं आणि त्यांना पाठिंबा जो वाढत गेला आणि 20 तारखेला त्या दिवशी सरकारने सामान्य युवांवर जो क्रूर पद्धतीने लाठीचार्ज केला आणि त्याच्यानंतर अख्खा देश एक झाला आणि त्या एकीचा विजय काल झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलं। त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचं मनापासून इथं आभार व्यक्त करतो। आम्ही सोशल मीडियावर सातत्याने संपर्कात होतो, भूमिका मांडत होतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित भाऊ जेव्हा तिथं आले होते तेव्हा मी आणि ते एकत्रित मिळून युवांसाठी एक लढा, तिथे असणारे विद्यार्थी जे लढत होते त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला होता।
काही प्रमाणात तेव्हा तिथं आमची समोरासमोर चर्चा झाली होती, त्याच्या आधी फोनवर झाली होती आणि काल परवा तिथं जाऊन तिथं सुद्धा विचारपूस झाली होती. खरं तर हा लढा कुठल्या राजकीय पक्षाला लढलेला नाही, हा सामान्य परिवारातले युवा एकत्रित येऊन त्यांनी तो लढलेला आहे. आणि मग राजकीय पक्ष असतील, नेते असतील, यांनी या लढ्याला पाठिंबा दिला. भाजपमधले काही पदाधिकारी, नेते आणि 10 पैशाची त्यांची ट्रोलिंग टीम ही कशी आहे याचा खूप चांगला अभ्यास माझ्यामध्ये आहे. हा लढा अराजकीय सुरुवातीपासून होता याचा अंदाज तुम्हा आपल्या सगळ्यांना होता. पण जर सुरुवातीपासून राजकीय नेते, राजकीय पक्ष या व्यासपीठावर जर दिसले असते तर हा जो सामाजिक लढा होता, जो तुम्ही उभा केला होता, त्याला एक वेगळा रंग भाजपली दिला गेला असता. जे सोशल मीडिया ट्रोल आहेत त्यांना 10 पैशावर काम करावं लागतं आणि ज्यांचा अहंकार म्हणजे अंधभक्तांचा अहंकार तुम्ही जो काल मोडला, अशा अंधभक्तांनी या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या आंदोलनाला वेगळी दिशा दिली असती. म्हणून तुम्ही योगेश भाऊ बोलले की आधी का गेला नाहीत, त्याचं कारण काही प्रमाणात मी इथं सांगितलं. पण तिथं त्या व्यासपीठावर बसल्यानंतर काही प्रमाणात जेव्हा आपण फ्रंट पिचवर खेळतो, तर फ्रंट फुटवर येऊन जेव्हा खेळतो, तेव्हा पुढची लोक घाबरतात याचा काही प्रमाणात मला अंदाज आहे, कारण मी सुद्धा संघर्ष करतो या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे अभिजित भाऊ असेल आणि तुम्ही सगळेजण युवा आता कुठलाही विचार न करता, न घाबरता, बॉलर फास्ट असो, जबरदस्त असो, कस्टमर असो, फ्रंट फुटवर जायचं म्हणजे जायचं हे तुम्ही ठरवलं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्याला विजय आला आणि ते पुढचे लोक घाबरले. या आंदोलनाने काय केलं तर सत्ताधारी लोकांचा अहंकार मोडला, तुम्ही इगो हर्ट केला त्यांचा. आणि दुसरी बाजू अजून एक सांगतो, विरोधात असणारे अनेक नेते लढतात, बरेच लोक लढतही होते, पण बरेच लोक सुद्धा करत होते लढू का नको लढू. ठीक आहे, आमच्या विडी झाली ती काय आम्ही कोणाला घाबरत नाही. पण हे जे आंदोलन आणि याच्यामध्ये जाती धर्माच्या आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन तुम्ही भारतीय म्हणून जे एक आला, त्याचा एक यश असे, एक तर सत्ताधाऱ्यांचा अहंकार मोडला आणि बरेच लोक आता रस्त्यावर येऊन न घाबरता तिथं लढायला तयार राहतील. त्यामुळे तुम्ही फक्त एका आंदोलनाच्या माध्यमातून एका मोठ्या नेत्याचा, मंत्र्याचा त्याच्यावर मी सांगतो, मी दिल्लीला गेलो होतो तेव्हा काय झालं. त्यामुळे एका मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेतला आणि हे तुमचं यश आहे, एवढ्यात तुम्ही समाधान व्यक्त करू नका. तुम्ही राजकारणाला एक वेगळी दिशा दिली, हे खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांचं यश आहे. दिल्लीला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा सहज 3-3.5 तास मी स्टेजवर बसलो होतो. त्यांना विनंती केली होती स्टेजवर बसू द्या आणि नंतर मला लोकांत जाऊन फिरायचंय. अभिजित भाऊंशी चर्चा केली, बरेच मराठी आपले काही लोक तिथे होते, काही हिंदी भाषिक होते, सगळ्यांशी मी बोललो. पण सहज मी आता पावसाला की जायचं का थांबायचं, तुम्ही एवढ्या मोठ्या भराढ्य शक्तीला घाबरला नाही, पावसाला थोडी घाबरणार आहे. तर तिथं काय व्हायचं, दिल्लीमध्ये गरमी होती, एक तर युवांनीच वातावरण गरम केलं होतं आणि तशी गरमी होती आणि गर्दी खूप असल्यामुळे तिथं थोडंसं जरा टेम्परेचर जास्तच वाढलं होतं. त्यामुळे काय व्हायचं, समजा 10चा ग्रुप केला होता, 10 पैकी 1 उठायचा आणि बाकीच्यांना पंखा मारत बसायचा. मग 1 तास झाला की दुसरा उठायचा, तो बसायचा. मग ह्याच्यावरनं काय दिसली तर एकी दिसली. आणि सगळ्यात महत्वाचं काय, एकामेकाला मदत करायची. आणि तिथे काही विद्यार्थी आणि मुलं मला अशी दिसली, मुली सुद्धा दिसल्या. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं सुद्धा तुम्ही बघा बहुतांशी मुली इथं आलेल्या आहेत. याच्या आधी
याच्या आधी आंदोलनामध्ये मुली एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नव्हत्या. इथे आल्या महाराष्ट्रात जिथे कुठं आंदोलन झालं, देशात जिथे कुठं आंदोलन झालं, तिथे मुली मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि तिथं हे जे काही हे लावलंय काय ते पोस्टर, त्याच्यामध्ये सुद्धा ते जरा जास्तच आक्रमक पद्धतीने व्यक्त होत होते. तर मग तिथे काही सामाजिक कार्यकर्ते जे होते, कुणी कोणाला काही सांगितलं नव्हतं, पण डिसिप्लिन बघा. एक चांगल्या विचाराने आंदोलन तिथं होत असेल तर तिथं ऑटोमॅटिकली लोक बोर्ड घेऊन उभे राहायचे की इकडे एक्झिट आहे, शांतता राखा, हे करू नका, ते करू नका. मुलींसाठी एक वेगळी जागा केली होती, ही शिस्त तिथे दिसली. त्यात काय झालं की तिथे हजारो लोक, म्हणजे मी 2:30-3 वाजता तिथं होतो तेव्हा त्या 7 किलोमीटरमध्ये आम्ही फिरलो आणि काही आयोजक होते त्यांच्यावर फिरलो. 7 किलोमीटर रेडियस मध्ये 80 ते 90 हजार लोक रात्रीच्या 2:30 वाजता होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे होती. आणि तिथे शिस्त म्हणजे कोणी बाटली खाली टाकली, कोणी कागद खाली टाकला तरी तिथे वकील असू द्या नाही तर कुणी असू द्या, म्हणजे प्रोफेशनल काही पण युवा तर तिथे जाऊन बाटली उचलायचा, कागद उचलायचा. म्हणजे हे माझं काम नाही, मी प्रोफेशनल आहे, हे मी करणार नाही, असं कुठेही इगो त्या आंदोलनामध्ये कुठेही तिथे दिसला नाही. त्यामुळे इगो जेव्हा आपण बाजूला ठेवतो ना तेव्हा फार महत्वाची गोष्ट तिथं होते. तिथं काय झालंय, भारत आणि इंडिया एक झाला. म्हणजे याच्या आधी काय व्हायचं, भारत म्हणजे ग्रामीण भागातलं एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचं आंदोलन असेल तर त्या भागातलेच युवा तिथं आंदोलन करायचे, आणि इंडिया म्हणजे शहरी भागात असेल तर आपली शहरी भागातली. पण तिथं जात, धर्म, प्रांत, हे ग्रामीण भाग, शहरी भाग सोडून सगळे एक झाले. म्हणजे अख्खा भारत एका विचाराने एक संघ झाला. आणि हीच तुमच्या सर्वांची मोठी ताकद आहे, हे सगळ्यांनी इथे जाणून घेतले पाहिजे. हे त्यामुळे अजून जाता फक्त एक विनंती आहे, याच्या पुढे तुम्ही शेतकऱ्याची मुलं नसला तरी शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागणार ना. मग एखाद्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये जर एखाद्या मजुरावर अन्याय झाला तर बरोबर राहणार का नाही राहणार. जर पुण्यामध्ये नाही तर शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये कुठल्याही एका मुलीवर, महिलेवर तिथं जर अत्याचार झाला तर युवा म्हणून आपण तिथं पाठीमागे राहणार का नाही राहणार. ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तुमची जी एकजूट आहे ना ती राज्य करताना नाहीतर राजकारणात असणाऱ्या लोकांना एक संदेश देते, नीट चाल नाहीतर तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ. त्यामुळे ही तुमची ताकद आहे, ही ताकद तशीच तुम्हाला तिथे ठेवावी लागेल. तुमच्यातले बहुतांश लोकांनी कदाचित मतदान केलं असेल आणि काही लोकांनी केलंही नसेल आणि काही लोकांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नसेल. तर कृपा करून ठीक आहे, रस्त्यावरचा लढा आपण लढू शकतो, रस्त्यावर येऊ शकतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या विचाराची लोक जर अधिवेशनामध्ये नाही तर पार्लमेंटमध्ये आपल्याला पाहिजे असतील तर तुम्हाला मतदान करावं लागेल. त्यामुळे मतदान रजिस्टर करणं आणि मतदान करून घेणं हे तुमच्या आपल्या सगळ्यांची तिथे जबाबदारी आहे. आणि दुसरा मुद्दा बरोबर आणि दुसरं संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात जो कोणी त्या ठिकाणी कार्य करेल, काम करेल त्याच्या विरोधात तुम्हाला आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आता 100% आपण उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ती फार मोठी आहे. जल्लोष तुम्ही आपण सर्वजण मिळून ऑफ करू, पण जबाबदारी इतकी मोठी वाढलेली आहे. त्यामुळे कुठं ना कुठेतरी उद्या जाऊन तुम्हाला आपल्या सगळ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने एकामेकांसाठी तिथे राहिलं पाहिजे. तुम्ही या उसावर आपल्या सगळ्यांचा अभिमान, म्हणजे भारताचा झेंडा आहे म्हणून या उसा एक चुकीचा आपण बघू शकतो की या ठिकाणी संपूर्ण संपलेला नाही. सर्वांनी कृपया खाली बसा. या ठिकाणी एक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कार्यकर्त्यांमध्ये या विद्यार्थ्यांमध्ये